नमस्कार मित्रांनो, आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घरासाठी कशा प्रकारे अर्थिंग केल्या जाते त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यात पहिले आपण आता एक 3 फुटाचा खड्डा खणून घेऊया। अर्थिंगसाठी लागणारे साहित्य बघा, एक अर्थिंग प्लेट, एक इन्सुलेशन टेप आणि अर्थिंग पावडर। हे 3 किलोची बॅग आहे। या अर्थिंगसाठी आपण 2 बॅग वापरणार आहोत, कारण की अर्थिंग ही मजबूत होईल। त्यानंतर एक तार घेणार आहोत आपण, अर्थिंग तार आहे हा, आणि हा वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर क्लॅम्प आणि एक फ्लेक्झिबल पाईप। आता या प्लेटमध्ये आपण अगोदर कशा प्रकारे तार फिट करतात ते बघा। अगोदर आपण नट बोल्टच्या साहाय्याने या ताराला या प्लेटमध्ये आपल्याला एकदम मजबूत फिट करायचे आहे। त्यासाठी आपल्याला यामध्ये सगळ्यात अगोदर त्याचे ताराचे इन्सुलेशन काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ताराचं तुम्ही इन्सुलेशन अगोदर काढून घ्यावे, जेणेकरून अर्थिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही। आता इन्सुलेशन काढल्यानंतर आपल्याला एक वायसर घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तार घ्यायचा आहे, प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये बोल्ट टाकल्यानंतर त्याला आपण अशा प्रकारे फीड द्यायची आहे आणि यावरती आपल्याला एक वायसर लावायचा आहे। हा वायसर घ्यायचा आहे। वायसर यामध्ये अगोदर टाकून नंतर वरतून त्याला नट बोल्टच्या साहाय्याने आपल्याला ही प्लेट टाईट करायची आहे। आता जेवढ्या तुमच्या शक्य होईल तेवढा हा तार या प्लेटमध्ये टाईट करून घ्यायचा आहे, म्हणजे फिट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्या जवळ जर स्पॅनर असेल तर स्पॅनरने सुद्धा आपण याला टाईट करून घेऊ शकतो। आता बघा, मी अशा प्रकारे स्पॅनरने हा नट आणि बोल्ट टाईट करतो, जेणेकरून हा तार हलणार नाही। अशा प्रकारे आपल्याला प्लेटमध्ये टाईट करून घ्यायचे आहे। आता ही प्लेट टाईट झालेली आहे। आता आपल्याला त्यामागे अजून एक होल दिलेले असते प्लेटला, तर आपल्याला तार त्या दुसऱ्या होलच्या मधून बाहेर काढायचा आहे। अगोदर हा टाईट करून घेऊ आपण पूर्णपणे। आता ही प्लेट टाईट झालेली आहे। आता हा तार आपल्याला बाजूच्या होलमधून बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही आता ही अर्थिंग प्लेटमध्ये आपला तार हा प्रॉपर फिट झालेला आहे। आता आपण एका पाटीमध्ये जी आपण अर्थिंग पावडर आणलेली होती ती पावडर आपण एका पाटीत काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अर्थिंगमध्ये टाकायला काही अडचण येणार नाही। आता आपण ते पूर्ण पावडर एका टोपल्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता आपल्याला ही प्लेट, तो खड्डा केलेला आहे 3 फुटाचा, त्या खड्ड्यात प्लेट टाकून घेऊया। सगळ्यात खाली अगोदर आपल्याला प्लेट टाकायची आहे। जर प्लेट टाकल्यानंतर त्यावरती हा एक तार आपण बाहेर काढून घेऊया प्लेटच्या। याला वरती घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बघा पावडर टाकायचं आहे। अगोदर प्लेटवरती पावडर टाकायचं आहे, थोडा पावडर टाकायचा, नंतर मग त्यानंतर थोडी माती टाकायची आहे। अशा प्रकारे 3 ते 4 स्टेप आपल्याला पावडर माती टाकून घ्यायची आहे। पूर्ण खड्डा हा बंद करायचा आहे। अशा प्रकारे आपण
हे पावडर टाकून घेऊया. हे पावडर टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही व कोळसा टाकण्याची गरज नाही. अशा प्रकारे आपण हे स्टेप बाय स्टेप 3-4 स्टेप आपल्याला पावडर आणि माती अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण खड्डा हा बंद करून घ्यायचा आहे. आता आपण जो आर्थिंग प्लेटला तार लावलेला होता त्या ताराला आपल्याला एक केबल घ्यायची आहे व त्या ताराला आपल्याला ती केबल व्यवस्थितरित्या फिट करून घ्यायची आहे. अशी फिट करायची की ते जॉईंट जो आहे तो निघाला नाही पाहिजे. त्यानंतर त्या जॉईंटवरती आपल्याला इन्सुलेशन टेपने टाईट करून घ्यायची आहे आणि या वायरला आपण एका पाईपामध्ये टाकून घेणार आहोत, जेणेकरून आणि आर्थिंगला एक पाणी टाकण्यासाठी सुद्धा आपण एक इथं पाईप देणार आहोत. अशा प्रकारे आपण आता व्यवस्थितरित्या जॉईंट मारून घेतलेला आहे. तर मित्रांनो, जॉईंटच्या ठिकाणी आपल्याला आता व्यवस्थितरित्या इन्सुलेशन टेप हा लावून घ्यायचे आहे, जेणेकरून जॉईंट निघणार नाही. अशा प्रकारे आर्थिंग आपली जवळपास कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता ही अशा प्रकारे आपली आर्थिंग ही कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्या बाजूला आपण आर्थिंग पाणी टाकण्यासाठी एक पाईप लावलेला आहे. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.